99% लोकांना लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल या गोष्टी माहिती नसणार. तर चला आपण बघूया. आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या छोट्याशा वाटेगाव या गावात मातंग समाजातील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचा जन्म मातंग समाजात झाल्या कारणाने त्यांना बराच भेदभाव सहन करावा लागला. त्यांना शाळेमध्ये खालची वागणूक दिली जात होती. ते 2 दिवस शाळा शिकले. ते जगातील साहित्य सम्राट झाले. मग तुम्ही काय विचार करू शकता की त्यांच्या बुद्धिमत्तेचा कोणीच अंदाज नाही लावू शकत. त्यांचं लिखाण एवढं परखडपणे एकदम पॉवरफुल. अण्णाभाऊ साठे हे फक्त लेखक नव्हते. लाखो लोकांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे आवाज होते. त्यांच्या लिखाणात विद्रोह होता. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. 16 ऑगस्ट 1947ला त्यांनी विद्रोह केला. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है असा नारा देत 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित, वंचित, शोषित, गोरगरीब कामगारांसाठी जीवाचं रान करून त्यांचा आवाज भारत सरकारपर्यंत पोहोचवला. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावरती नाही, तर गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेले आहे. अशा विचारांचे अण्णाभाऊ साठे हे जेव्हा रशियात गेले, तेव्हा रशियामध्ये रशियाच्या जनतेसमोर जेव्हा बोलले की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आले आणि तिथे जी लोकभाषा बोलतात, 3-4 करोड जी लोकभाषा बोलतात, त्याच भाषेत मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तिथे त्यांनी महाराजांचा पोवाडा गायला, महाराजांची प्रशंसा केली. महाराजांचं महत्त्व जगाला पटवून देणारा एक कट्टर शिवभक्त एका मातंग समाजात जन्मलेला सांगली जिल्ह्यातील वाटे गावातील अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी बोलेल तेवढं कमी आहे, लिहिल तेवढं कमी आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ साठे या 2 गोष्टी परस्पर एवढ्या संबंधित आहेत की अण्णाभाऊ साठे म्हणजे संयुक्त चळवळ आणि संयुक्त चळवळ म्हणजेच अण्णाभाऊ साठे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबईसह मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला. मातंग समाजातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात तलवार तर नव्हती, पण पेनाच्या जोरावरती, स्वतःच्या शाहिरीच्या जोरावरती त्यांचं लेखन वाचणाऱ्या किंवा शाहिरी ऐकणाऱ्या व्यक्तीच्या काळजावरती वार होत होते. अण्णाभाऊ साठे म्हणजे फक्त एक मातंग समाजातील नेते, पुढारी असं मानलं जातं. आज मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, याच्यामागं बऱ्याच लोकांनी जीवाचं रान केलेलं आहे. त्यामध्ये एक अण्णाभाऊ साठे होते. मातंग समाजाला एकच गोष्ट सांगेन, वाचन करा, अभ्यास करा, शिका.